डार्क कॉमेडी म्हणजे काय असते? डार्क कॉमेडी म्हणजे समाजाचं वास्तव्य दाखवणारी, म्हणजे अक्षरशः कोणत्याही विषयावरती मोकळेपणानं केलेली टिप्पणी म्हणजे डार्क कॉमेडी असते. पण ही डार्क कॉमेडी करत असताना समाजाचं समाज दर्शन करणारं ती कॉमेडी असावी असा उद्देश असतो प्रत्येकाचाच. जर ही लोक अशा प्रकारे बायकांबद्दल जर टिप्पणी करत असतील किंवा डेड बॉडीबद्दल जर टिप्पणी करत असतील तर मला नाही वाटत हे समाज दर्शवणारी काही कृत्य आहेत म्हणून. कारण अशा प्रकारे जर 370 रुपयाची बिर्याणी घेतल्यानंतर ती वसूल करणारे जर पुरुष आहेत असं जर हे संदेश देत असतील तर मला नाही वाटत आजपर्यंत आमचा काही असा अनुभव आहे की आमच्या जवळचे जे काही लोक आहेत, पुरुष आहेत, ज्यांनी मदत केलेली आमची, त्यांनी आमच्याकडनं असं काही वसूल केलेले. मग हे कुठल्या प्रकारचं समाज दर्शन हे लोक आपल्याला दाखवत आहेत? किंवा कोणत्या डेड बॉडीबद्दल कुठली डॉक्टर शिकले सवरलेले हे लोक आहेत जे डेड बॉडीबद्दल इतकं वाईट बोलू शकतात? हे कुठल्या समाजाची प्रतिमा दाखवत आहेत हे आपल्याला खरंच कळलं पाहिजे. आणि हा माझा तर समाज नाही आहे आणि अशा प्रकारच्या लोकांवरती आळा घातला पाहिजे. आता असे प्रकारचे मुद्दे आपल्या सोसायटीमध्ये निघाले तर आता लगेच लोक म्हणतील की राईट टू स्पीच आहे. अरे राईट टू स्पीच तुमचं जरी असलं तरी राईट टू हिअर हे सुद्धा आमचं एक राईट आहे ना. आम्हाला नाही ऐकायचे हे असे इतकं मनाला वेदना करून टाकणारे जोक्स आम्हाला नाही ऐकायचेत. मग हे पब्लिक का होऊ देताय तुम्ही? हे व्हायरल कशासाठी झाले पाहिजेत? हे सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत समाजामध्ये यावर आळा कधी घातला जाणार आहे? कारण मला नाही वाटत ही काही कॉमेडी आहे. कारण कॉमेडी अशी असावी की ती समोरच्याला सुद्धा हसू देणारी असावी. ही समोरच्याला वेदना देऊन स्वतः स्टेजवर उभं राहून हसण्याची विकृती जी आहे ना ती कॉमेडीमध्ये तर मला नाही वाटत येऊ शकत. आणि फ्रीडम ऑफ स्पीच जर तुमचं असेल ना तर फ्रीडम ऑफ हिअरिंग लिसनिंग पण आमचं आहे ना. आम्हाला पण त्याच गोष्टी ऐकायच्यात ज्या आमच्या मनाला चांगल्या वाटतील, आमचं मन दुखावल्या जाईल किंवा आम्हाला स्वतःचीच लाज वाटेल एक बाई म्हणून. असे तुम्ही कमेंट्स जर करत असाल तर तुम्ही रस्त्यावर फक्त आम्हाला कुठे दिसा, तुम्हाला चप्पलनं नाही मार खाल्ला तुम्ही तर तुम्ही नाव बदला.